नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत। तर आज आहे सोमवार असल्यामुळे मी इथे घेतलेले रताळी उकडायला। रताळी मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि केवढी मोठी मोठी होती, तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलीच असतील। तर यांना 7-8 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली। आता इथे मीठ घालून मस्त रताळी घेते चांगली उकडून, आणि इथे मी डाळ करायची आहे तिखट डाळ। त्यासाठी मुगाची डाळ जास्त आणि तुरीची डाळ कमी अशी मी भिजत घालून ठेवलेली आहे। आणि तोपर्यंत आपली रताळी झाली मस्त उकळून, बघू शकता मस्त टेम्पटिंग दिसतात ना। त्याच्यानंतर मी इथे लगेच ना भाजी बनवायला घेतलेली आहे। मस्त कांदा वगैरे परतून घेतला, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि हळद घातलेली आहे, थोडंसं लसूण ॲड केलेलं आहे आणि मस्त बटाटा आणि शिमला मिरची कट करून मस्त त्याच्यामध्ये ॲड केली। आणि आता छान आता मिक्स करून घेते आणि मग झाकण ठेवून देते वाफेवर। मस्त ही भाजी चांगली शिजवून घेते, तुम्हाला असं सगळं माहितीच असेल। तर आता मस्त झाकण वगैरे ठेवला, गॅसची फ्लेम ठेवली बारीक करून। इथे डाळ सुद्धा घातलेली आहे, बघा मस्त टेम्पटिंग झालेली आहे ना आपली तिखट डाळ। आणि अजून हिला बारीक फ्लेमवर मी चांगली शिजवून घेणार आहे। जसं तुम्हाला बाहेरचं दाखवते, आमचा गुलाबाचा फुल बघा मस्त येल्लो कलर आहे, पण तो सफेद झाले, कारण काय करणार ऊन पडले ना म्हणून। आणि इकडे तुळस आहे आणि इकडे कोरफड बघा, कोरफडला एवढे कोंब आलेत ना का सांगू शकत नाही, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आले मी किचनमध्ये, तर मला किचन आता आवरायचं होतं। जेवण करता करता किचन आवरलं ना का जरा बरं वाटतं, नाहीतर कसं आहे कायकांचं नाही, माझं पण कधी कधी मी किचन आवरतं म्हणजे स्वयंपाक करता करता मी जरा इथे थांबली ना का मग असा कंटाळा येतो का खूपच। आणि आज उपवास असल्यामुळे काय मी जास्त फराळ वगैरे केला नाही, कारण आज रताळीच फक्त उकडलेली आहेत। आणि इथे लगेच घेतलेलं आहे मी पाणी भरायला। सोमवार असल्यामुळे ना फ्रेंड्स, मी इथे लगेच सगळं घरातलं जे पाणी असतं ना आपलं पिण्याचं वापरण्याचं, ते सगळं घासून मी भरते, म्हणजे जेवण बनवायचं पाणी आणि पिण्याचं पाणी, कारण टाकीचं पाणी मी वरचं जेवण बनवायला वापरत नाही। आणि इकडे आपली भाजी झालेली आहे मस्त। तर तोपर्यंत मी इथे लगे याच्यामध्ये शेंगदाणे मस्त ग्राइंड केले, मिक्सरला वाटून घेतले आणि मग ते ॲड केलेले आहेत। आता आपली भाजी पण झालेली आहे, हिला थोडीशी वाफेवर ठेवते। आणि डाळ बघा मस्त अशी टेम्पटिंग झाली, चमचमीत अशी झालेली आहे ना। तिथे ठेवलेलं आहे मी लगेच दूध गरम करायला, कारण दूध पण मला गरम करायचं होतं आणि बर्फ झाले, कारण फ्रीझरमध्ये होतं ना। आणि ते पिण्यासाठी मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे। आम्ही गरम पाणी पितो, सगळ्यांना माहिती आहे, पावसाळ्यात गरम पाणी पिलेलं चांगलं, नाहीतर आपल्याला होईल व्हायरल प्रॉब्लेम। त्याच्यामुळे इथे गरम पाणी मस्त मडक्यात ओतलेलं आहे, मडका धुवून झाल्यानंतर। आणि त्याच्यानंतर मग मी दुसरे भांडी वगैरे होते ते पण मी क्लीन करून घेणार आहे, कारण सोमवार असल्यामुळे सगळी भांडी मी क्लीन करून घेते। आणि त्याच्यानंतर मग मी सगळा किचन ओटा क्लीन करून घेईन, ते तुम्हाला पुढे दिसेलच, बघू शकता। आता मी हे सगळे भांडी वगैरे क्लीन करून यांना भरून घेते एक एक करून। तर फ्रेंड्स, जेवणामध्ये बघू शकता मस्त जेवण झालेलं आहे आपलं रेडी, आणि संध्याकाळचं उपवासाचं जेवण आहे हे, आणि मस्त असं टेम्पटिंग झालेलं आहे ना जेवण। आणि जेवण झाल्यानंतर मी इथे किचन ओटा क्लीन करून घेतला, बघू शकता। लाईट वगैरे बंद केली आणि मी स्वतःही फ्रेश वगैरे झाली। आता करते थोडा वेळ आराम आणि भेटते तुम्हाला नंतर। गुड इव्हनिंग फ्रेंड्स। तर संध्याकाळ झालेली आहे, फ्रेश वगैरे आता मी झाली आणि मस्त आराम वगैरे झाला दुपारचा। त्याच्यानंतर आता इथे फ्रेश वगैरे झाल्यानंतर घेतलेले दिवा लावायला। संध्याकाळी मी रोज दारापुढे दिवा लावते, विचार केला चला आज तुम्हाला दाखवतेच। आणि मस्त दिवा बघा कसा पेटल्यावर किती भारी वाटतो ना। त्याच्यानंतर मी इथे अगरबत्ती लावली त्याच्याच बरोबर, आणि मस्त बाहेर लाईटी वगैरे लावून घेते। आमच्याकडे ना कडक असा अंधार पडल्याशिवाय लोक लाईटीच लावत नाही, तुम्हाला काहीतरी दाखवेन मी, पण दाखवायला पण बरं नाही वाटत, कारण बेकार आहेत सगळे। त्याच्यामुळे मी तर लावते बाबा, 7 वाजले ना 6:45 वाजता लाईट लावून घेते, मस्त अगरबत्ती वगैरे करते, दिवा लावते आणि मस्त कापूर पण लावते, बघू शकता तुम्ही। आणि असं सगळं केलं ना तर घर एकदम प्रसन्न वाटतं, तुम्हाला पण वाटत असेल ना, तुम्हीही असंच करत असाल नक्कीच। तर आता मस्त इथे मी थोडंसं घेतलेलं आहे थोडंसं स्नॅक्स, कारण मी चहा वगैरे घेत नाही ना, त्याच्यामुळे मग काहीतरी क्रेविंग होतेच खाण्याची, त्याच्यामुळे। आणि इथे मस्त आपलं संध्याकाळचा उपवास होण्यासाठी भात झालेला आहे रेडी। आता शेवया फ्राय करून घेते एक करून। तर फ्रेंड्स, असा होता आजचा आपला पूर्ण दिवसाचा ब्लॉग, तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे। आणि शेवया बघा मस्त अशा झालेल्या आहेत फ्राय करून, आणि उपवास असल्यानं का असं सगळं पाहिजे का। आणि इथे लगेच मी घेतल्या कोथिंबीरच्या वड्या फ्राय करायला, आणि ह्या मी ना भरपूर बनवून ठेवलेल्या। आमच्याकडे आलू वड्या कोथिंबीरच्या वड्या जरा जास्तच बनवल्या जातात, एकदा बनवल्या का मग ते 2-3 वेळा तरी आपण यूज करतो, म्हणजे खाण्यासाठी का। आणि उपास सोडायला ताट रेडी केलेला आहे फ्रेंड्स, तर तुम्हाला दिसेल ताटामध्ये मस्त भात घेतले, शिमला बटाट्याची भाजी, तिखट डाळ आणि शेवया घेतलेल्या आहेत, कोथिंबीर वडी घेतलेली आहे आणि चवळीला मस्त लोणचं घेतलेलं आहे। तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।